संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढबाबत निर्णय घेण्यात येणार होता। पाहू शकता याबाबतची जी मागणी आहे अन्नत्याग आंदोलनामार्फत माननीय बच्चू कडू यांनी केली होती। तर या विशेष बैठक घेण्यात आली होती। पाहू शकता 2 जुलै 2025 रोजी विशेष बैठकीचं जे आयोजन आहे हे करण्यात आलं होतं। तर विशेष बैठकीमध्ये नक्की काय निर्णय झाला या संदर्भातली अपडेट आलेली आहे आणि कधीपासून पेन्शन वाढचा जो निर्णय आहे हा कधीपासून लागू होऊ शकतो या संदर्भातली ही अपडेट आलेली आहे। पाहू शकता 2 जुलै 2025 रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग त्याचबरोबर पाहू शकता या बैठकीला महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे तसेच माननीय बच्चू कडू सुद्धा हजर होते। तसेच विशेष सहाय्य योजनेचे सर्व सचिव महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये हजर होते। आणि महत्त्वाचे म्हणजे पाहू शकता ही जी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जो निर्णय झाला म्हणजे सकारात्मक पद्धतीने चर्चा जी आहे दिव्यांग बांधवांचं जे पेन्शन आहे हे वाढवण्यासाठी सकारात्मक पद्धतीने ही जी चर्चा आहे ही राबवण्यात आली होती। बैठकीमध्ये पेन्शन वाढबाबत सकारात्मक चर्चा झाली होती। पण ही जी बैठक आहे 100% अशी यशस्वी झालेली नाहीये। पाहू शकता याचं कारण असं आहे यशस्वी झाली नाही याचं कारण म्हणजे पाहू शकता जो निर्णय आहे पेन्शन वाढ संदर्भात हा निर्णय या बैठकीमध्येच घेणं अपेक्षित होतं। 6,000 असेल 4,000 असेल किंवा 2100 असेल जे काय असेल तो निर्णय जो आहे तो याच बैठकीमध्ये अपेक्षित होतं। परंतु पाहू शकता आता तो जो निर्णय आहे हा लांबलेला आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो निर्णय आहे याच पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 18 जुलै 2025 पर्यंत जे वाढीवाणी अनुदान आहे हे याचा निर्णय जो आहे हा येण्याची शक्यता आहे। 6,000 रुपयाचा निर्णय हा घेतला जाणार आहे हे 100% खरं असणार आहे। आता त्यासाठी पाहू शकता हा निर्णय लांबणीवर का गेलेला आहे तर यासाठी पाहू शकता शासनाकडून एक विशेष समिती नेमण्यात आली आहे आणि विशेष समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरनं जो अंतिम निर्णय आहे तो घेऊन जी घोषणा आहे पाहू शकता ही जी पेन्शन वाढची घोषणा आहे ही 18 जुलै 2025 पर्यंत घेतली जाणार आहे। त्यामुळे पाहू शकता पावसाळी अधिवेशन संपण्याच्या अगोदरच 18 जुलै 2025 पर्यंत हमखास ही चांगली बातमी जी आहे ही प्राप्त होणार आहे हे नक्की आहे। आता पाहू शकता विशेष समिती जी अहवाल म्हणजे विशेष समिती नेमण्यात आली आहे हे नक्की अहवाल कधीपर्यंत देणार आहे तसेच नक्की काय अहवाल देणार आहे नक्की काय माहिती यामध्ये असणार आहे। पाहू शकता आता विशेष समिती कशासाठी नेमण्यात आली आहे तर यामध्ये जो पेन्शन वाढ आहे ती करायची आहे। तर पेन्शन वाढ नक्की सध्याची स्थिती काय आहे या योजनेअंतर्गत किती दिव्यांग बांधव जे आहे ते पेन्शन घेत आहेत त्याचबरोबर नवीन किती ॲड होत आहेत त्यांच्याचबरोबर शासनामार्फत जे UDID कार्ड आहेत हे UDID कार्ड असणारे जे बांधव आहेत दिव्यांग बांधव त्यांचे किती UDID आहेत बोगस किती आहेत हे सगळी माहिती ही तपासली जाणार आहे आणि यासाठीचा अहवाल या विशेष समिती मार्फत मागवला जात आहे। पाहू शकता शासनामार्फत नेमलेली ही विशेष सहाय्य ही समिती जी आहे विशेष समिती ही समिती प्रत्येक जिल्ह्यामधून त्याचबरोबर तालुक्यामधून ही माहिती मागवायला सुरुवात करत आहे माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे आणि एकूण लाभ घेणारे जे लाभार्थी आहेत एकूण टोटल प्रत्येक तालुका असेल जिल्हा असेल एकूण किती लाभार्थी या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी जे आहेत हे लाभ घेत आहेत त्याचबरोबर UDID असणारे जे लाभार्थी आहेत त्यानंतर नवीन अर्ज करतील। आता पाहू शकता 2024-25 असेल 2025-26 असेल यामध्ये जे नवीन लाभार्थी अर्ज करतील त्यासाठी लाभ घेण्यासाठी त्यांची अंदाजित संख्या ही कितीपर्यंत असू शकते हे सगळं एकत्रित करून त्यांचा जो अहवाल आहे शेवटी हा शासनास सादर केला जाईल विशेष समितीमार्फत आणि विशेष समितीचा जो अहवाल आहे हा प्राप्त झाल्यानंतर पुढचं पेन्शन वाढचा निर्णय हा कधीपर्यंत येऊ शकतो। आता 100% पेन्शन वाढचा निर्णय येणार आहे 2100 असेल 4,000 असेल 6,000 असेल हे नक्की फिक्स नाही आहे परंतु 100% हा निर्णय येणार आहे। विशेष समिती आपला जो अहवाल आहे हा शासनाकडे सादर करेल आणि त्याअंतर्गत याच पावसाळी अधिवेशनाच्या पाहू शकता शेवटचा दिवस हा 18 जुलै आहे तर त्याच्या अगोदरच अंतिम पेन्शन वाढचा निर्णय आहे हा सादर केला जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं दुसरा एक जो प्रश्न आहे दिव्यांग लाभार्थी असेल किंवा निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी असणार आहे की थकीत पेन्शन जे आहे त्यांना पाहू शकता नोव्हेंबर डिसेंबरपासून काही लाभार्थ्यांना पेन्शन
हे मिळालेलं नाहीये, तर त्यांना थकीत पेन्शन जे आहे ते मिळणार आहे का? तर या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, पाहू शकता की एक विशेष सहाय्य योजनेसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला 3,700 कोटींचा जो पुरवणी निधी आहे, म्हणजे पुरवणी मागणी करण्यात आली होती, त्या अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला होता. आता यामध्ये सुद्धा पाहू शकता थकीत पेन्शन सुद्धा मिळेल असे शासनाकडून स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं नाहीये. फक्त 3,700 कोटींचा निधी जो आहे हा मंजूर झालेला आहे, मिळालेला आहे. आता यामधूनच पाहू शकता कदाचित पेन्शन वाढ निम्म अर्धा करून पेन्शन वाढ सुद्धा भागवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहू शकता कदाचित जास्त पेन्शन वाढ होण्याची शक्यता ही कमी आहे आणि थकीत पेन्शन वाढ सुद्धा यामध्ये मिळू शकते. पण एक्झॅक्टली नक्की कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल या संदर्भात माहिती देण्यात आली नाहीये, पाहू शकता. कारण फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचं जर पेन्शन वाढवलं तर बाकी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी सुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. कारण ही जी योजना आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सगळ्या योजना बॅलन्स करून, पाहू शकता एक नियमन असतं, बॅलन्स करून त्यांचा जो लाभ आहे हा दिला जातो. बाकी जे घटक आहेत यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे पाहू शकता यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतला जातोय, पेन्शन वाढ कशी केली जाते यावरचं बघण्यासाठी पाहू शकता लवकरच हा निर्णय आपल्याला मिळणार आहे. तर या संदर्भात पाहू शकता एक नवीन अपडेट म्हणजेच आता जो जुलै महिन्याचा जो पेन्शन आहे, जुलै महिन्याचा हप्ता जो 1,500 आहे देण्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे. कोणत्याही क्षणी म्हणजे पाहू शकता आज उद्या परवा किंवा कधीही शनिवार रविवार किंवा सोमवारपर्यंत तुमची जी पेन्शन आहे जुलै महिन्याची हे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. या संदर्भात एक विशेष व्हिडिओसुद्धा आपण यानंतरच्या सेशनमध्ये घेणार आहोत. या संदर्भात अधिक माहिती मिळाल्यानंतर. पण सध्या पाहू शकता ही विशेष जी समिती नेमण्यात आली आहे तिचा अहवाल हा प्राप्त होईल आणि विशेष समितीच्या अहवालानंतरनं पुन्हा एकदा एक बैठक जी आहे अंतरिम बैठक ही घेतली जाईल. सगळ्या विशेष सहाय्य योजनेचे जे अधिकारी आहेत कर्मचारी यांच्यामार्फत अंतिम निर्णय जो घेतला जाईल आणि अंतिम निर्णयानंतरनं जो पेन्शन वाढ आहे, पेन्शन वाढची घोषणा ही केली जाईल. जी पेन्शन वाढची घोषणा ही पावसाळी अधिवेशनामध्ये केली जाईल. ती कशा पद्धतीने होते हे लवकरच बघण्यासारखं असणार आहे. लवकरच या संदर्भातली अपडेट आपल्याला प्राप्त होणार आहे आणि महत्त्वाची अपडेट सगळ्यात महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.